चळवळीमध्ये या आंदोलनामध्ये ते कायम सक्रिय असतात आणि ज्यावेळेस ॲक्सिडेंट घडून आणण्याचं काम गडावरती करण्यात आलं त्यावेळेस पांगरकर भाऊंनी सतर्क होऊन सगळ्यांना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न पांगरकर भाऊंनी केला आणि त्यावेळेससुद्धा पांगरकर भाऊंच्या हातापायाला ज्या काही जखमा झाल्या होत्या जे लागलं होतं त्या सगळ्या जखमा असतील किंवा इतर पुन्हा आणखीन तब्येत खालावलेली पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की त्यांच्या घरामध्ये आपण मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जात आहे आणि जेव्हा पांगरकर भाऊंशी पुढील घडामोडीसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहेत की पांगरकर भाऊंना ते भेटणार आहेत आणि पांगरकर भाऊंच्या तब्येतीची काळजी आदरणीय मनोज जरांगे पाटलांना वाटते आणि आपण पांगरकर भाऊ रूममध्ये आहेत आपण पाहतोय की पांगरकर भाऊंसोबत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेटीसाठी आलेले आणि भाऊ पाटलांना बघताच बेडवरून उठलेले आहेत आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय कारण आल्या आल्या भाऊंच्या रूममध्ये सुद्धा पाटलांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. नाशिकमधून अनेक मराठा बांधव या ठिकाणी पाटील येणार आहेत म्हटल्यावरती पांगरकर भाऊंच्या घरामध्ये आलेली पाहायला मिळतात. ही सर्व दृश्य आहेत नाशिक या शहरातली, कुठे जखमा झाल्यात, काय झालं आहे, पायाची, हे सगळे पांगरकर भाऊंमध्ये आणि पाटलांमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण पांगरकर भाऊंनी जो काही घातपात मनोज जरांगे पाटलांचा होणार होता त्यामध्ये पांगरकर भाऊंनी सगळ्यांना सतर्क करण्यामागं पांगरकर भाऊंचा खूप मोठा हात आहे आणि आपण ही सर्व दृश्य पाहतोय आणि पुढील सर्व चर्चा जी आहे ती आपण ऐकूयात. तुम्हाला भेटेल तोपर्यंत नंतर जेव्हा ते गोळ्या घेतल्या ना त्याच्या वाढून घेतले तेव्हा काय दुखत होते मी रायगडला गेलो गोळ्यांचा जास्त त्याच्यामुळे जास्त किल्ल्यावर इकडे किल्ल्यावर बरं झालं त्यामुळे तळपाय दुखत होते त्यासाठी दवाखान्यात गेले ते म्हणे शुगर आहे तुम्हाला मग ते त्या गोळ्या दिल्यानंतर हे परत ते परत वाढलं ते कायच काढावं लागलं बरे म्हटलं ते आधी तुला कदाचित ते पायच काढावं लागतं काय लागलं ते दरवाज्यात दादा चिरंजीव मागा घे मागा तू त्याच्यामुळे कोणी कोणाला बोलू नका सांगू नका कालपासून सांगितलंच नाही 5-6 दिवस वेळ नव्हता आजची रात्र वेळ मला आपण रात्र सुद्धा इकडे झाले पण नाही नाही झालंय बरं म्हणजे आज त्यांनी आज शेवट गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे ते पण ठीक आहे व्यवस्थित समाजाच्या आशीर्वाद पूर्ण हे होते 3 दिवसापूर्वी आलेच तुम्ही ओळखलंच नसेल मला काम कळालं मला माहित नाही सोडलं ना सकाळी येताना ते लागलं ते तिकडच्या पायाचं लागलं ते दोन्ही ते गेले भलत्यासाठी ते पाय दुखत होते तळपाय ते उद्या परवा पण मी येऊ शकत नाही ते गाड्यावर त्या याच्यावर येताना पण ते झालं ती गाडी आली ना तेव्हा ते पळाले सगळ्यांना आवाज देते त्यावेळेस लागलं बरं होत आलो तेव्हा त्या गोळ्या औषधांमुळे साईड इफेक्ट जास्त झाला जास्त प्रकारच्या गोळ्या असतील त्या
लांबून एवढे लांबून आले त्यांच्या बरोबर भेटायला आलेले माणसं आपल्या बरोबर त्यांना बोलव पहिले बाकी सगळेच मामा आले का कोणत्याच काही ओळखू येत नव्हतं आम्हीच ओळखू येत नव्हतं आम्हाला डॉक्टर नाही ना डॉक्टर शुगर ते ते पहिल्यांदा जे जास्त झालं होतं ना ते एक डॉक्टर म्हणे काढावंच लागेल तुम्ही त्याला काही त्यांच्याकडे 2 वेळा दाखवलं ते काहीच नाही काढावंच लागेल परत दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवलं मग ते म्हणे ते फॅमिली डॉक्टर दाखवते म्हणे काही टेन्शन आपण सगळ्या माणसावर पाहिल्या आपल्या नाशिकच्या माणसाला थोड्या वेळ नाशिकच्या बाहेर थांबा जे नाशिकच्या बाहेर मी त्या दिवशी म्हणले आम्हाला फोनवर तर काही नाही झालं सांगावं लागलं आम्हाला एक चेहरा पाहिला आम्हाला बघत नव्हतं म्हटलं काय करायचं काय नाही ते ऍडमिट व्हायला ते नाही आम्ही बोललो तर काय नाही नॉर्मल पायाला लागलं म्हणे ते दरवेळेस असंच सांगितलं त्यांना चालताच येत नव्हतं किती दिवस तरी आम्ही जास्त नाही काढलं हे जास्त पुरा असेच आहे अंगावर काढायचं ते अंगावर काढून शकले नाही पहिला जीवा जीव आहे तोपर्यंत असे माणूस बोलायचं सुद्धा इसरत आहे असे स्थळ कधी सोडायचे असतात तयारी चालून मी आपण मला लोन असत काय कोण विचारणार आहे दादा येणार मग देवाने तसं तयारच केलं काल दुपारपासून प्रॅक्टिस झाली परवापर्यंत सुचलेलंच होतं कपडे घालायची वाढलं पण ते त्याच्यामुळे थोडी शुगर वाढेल अजून थोडे दिवस 15 दिवस शुगर वाढेल म्हणजे शुगर पूर्ण कंट्रोल ठेवा मग दादाने बी उपोषण करायचं स्टॅमिना वाढवलं पहिले जीव महत्वाचं आहे बाकी सगळ्यांचा जीव राहिला तर राहणार काय सगळ्यांना जेवायला जेवण बाकी तयार केलं त्यांच्या बरोबर आले बाकीचे सगळे आपल्या बरोबर आणि जेवढी फोटो काढायचे बाकीची गर्दी आता कमी करा खाली सगळ्यांचे फोटो या आपल्या बरोबर एवढ्याला मध्ये बोला पाहिजे चला बाहेर चला
आम्ही आहे ना. एक फोटो काढला भाऊ बरोबर.